लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला विरोध करत रिपब्लिकन सेनेकडून नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। अनुसूचित जातींना राज्यघटनेनं दिलेलं एकत्रित संरक्षण कायम ठेवावं या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर केलेल्या निवेदनामध्ये उपवर्गीकरण केल्यास समाजात फूट पडण्याची शक्यता असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। तसेच शिक्षण, रोजगार आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात अजूनही अनेक समस्या कायम असताना अशा निर्णयांमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल अशी भूमिका मांडण्यात आली आहे। आर्टिकल 14, 15, 16 आणि 342चा भंग होत असल्याचा आरोप करत सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी घेतलेल्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठीचं साधन असून त्याचा वापर समाजामध्ये समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे। संविधानाच्या माध्यमातून कलम 341 नुसार एससी समाजाला आरक्षण भेटलेलं आहे। सदर आरक्षण हे एससी क्लासला भेटलेलं आहे। त्यामध्ये 59 जाती आणि त्याच्या 154 उपजाती आहेत। आर्टिकल 14, 15 आणि 16 नुसार उपवर्गीकरणाचे जे मुद्दे आहेत त्यानुसार बदर समितीचा जो निर्णय आहे तो चुकीचा आहे। फडणवीस सरकार हा भावाभावांमध्ये झगडे लावून उपवर्गीकरण करत आहे। तरी आपल्या माध्यमातून मला फडणवीस सरकारला सांगायचं आहे की आपण हा जो उपवर्गीकरणाचा जो घाट घालत आहात हा तुम्ही त्वरित थांबवावा। भावाभावांमध्ये झगडे लावण्याचं कट कारस्थान जे तुम्ही करत आहात ते तुम्ही करू नये। आज जर तुम्ही बघितलं तर पूर्ण 59 जाती आमच्या सोबत आहेत। काही RSSचे दलाल ज्यांना भावाभावांमध्ये झगडे लावायचे, ज्या पद्धतीने मराठा आणि ओबीसी मध्ये फडणवीस सरकारने झगडे लावले त्याच पद्धतीने आता ते SC मध्ये झगडे लावण्याचं कट कारस्थान या ठिकाणी करत आहेत। तरी आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की जर आपण हा उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द केला नाही तर येत्या 26 तारखेला आनंदराज आंबेडकर साहेब, सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये महामोर्चा निघणार आहे। दरम्यान या निवेदनानंतर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।